शिवम मेहता यांची वाडा इथं 8 एकर शेतजमीन आहे। त्यांच्या वडिलांनी मुंबईतली नोकरी सोडून इथं फळबागेची लागवड केली आहे। सध्या त्यांच्या शेतात चिकू, मोगरा, आंबा, फणस, पपई यासारखी पिकं आहेत। 8 एकरातल्या फळ आणि फुलांपासून त्यांना वार्षिक 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। आज आपण शिवम मेहता यांची फळबाग पाहण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात जाऊयात। मुंबईचे रहिवासी असलेले कैलास मेहता यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला। शेतीची कुठलीही माहिती नसताना देखील शेती करायची म्हणून कैलास मेहतांनी आपल्या कुटुंबासह विक्रमगड गाठलं। सुरुवातीला भात शेती केली, मात्र भात पिकातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी फूल आणि फळबाग लागवडीचा निर्णय घेतला। सुरुवातीला मेहता यांनी शेती कशी करायची या गोष्टीचा अभ्यास केला। त्यासाठी कृषी विभाग आणि शेतीची विविध पुस्तकं वाचली, तसंच आदिवासी शेतकऱ्यांकडूनही शेतीची माहिती घेतली। सुरुवातीला कैलास मेहता यांनी आपल्या 8 एकर खडकाळ आणि डोंगराळ जागेत 30 बाय 30 फूट अंतरावर कालीपत्ती जातीच्या 150 चिकूच्या झाडांची लागवड केली। 75 आंब्याची झाडं लावली। झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक बसवलं। चिकूपासून त्यांना वर्षाकाठी 10 ते 12 टन उत्पादन मिळतं। सरासरी 12 रुपये किलो दराप्रमाणे चिकूपासून 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळतो, तर आंब्यापासून वर्षाकाठी 30,000 रुपयांचा नफा मिळतोय। 15 वर्षानंतर ह्या 150 चिकूच्या झाडांपासून वार्षिक सरासरी 10 ते 12 टन हे उत्पन्न मिळतं आणि त्याच्यापासून नफा एकूण उत्पन्न हे जवळजवळ 1.5 लाख मिळतं आणि त्या खर्च हा जवळजवळ 50,000 रुपये हा 50,000 खर्च वजा करता 1 लाख हा नफा मिळतो। त्याचबरोबर 50 ते 75 आंब्यांची कलमांची झाडं आहेत आणि त्यापासून जवळजवळ वार्षिक उत्पन्न हे जवळजवळ 40,000चं मिळत असतं आणि त्यामध्ये खर्च हा 10 ते 10,000 रुपये खर्च होतो आणि तो खर्च वजा करता आंब्यापासून जवळजवळ मला 40,000 रुपये हे 30,000 रुपये जवळजवळ नफा मिळतो। मेहता यांनी चिकूमध्ये आंतरपीक म्हणून मोगऱ्याची लागवड केली आहे। 4 बाय 4 फूट अंतरावर 3000 बंगलोरी जातीच्या मोगऱ्याची लागवड आली आहे। दर 6 महिन्यांनी झाडाची छाननी केली जाते, त्यामुळे झाडांना फुटवा येऊन उत्पादनात वाढ होते। मेहता यांना वर्षभरात 4 टन मोगऱ्याचं उत्पादन मिळतं। 130 रुपये किलोनं मोगऱ्याची विक्री करण्यात येते। 8 महिन्यात 5,20,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं। 2 लाख रुपयांचा खर्च वगळून 3,20,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतो। या मोगऱ्याचे जास्तीत जास्त आपण उत्पादन घेण्यासाठी त्याची वर्षातून 2 वेळा म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जून, जुलै ह्या महिन्यामध्ये छाटणी करावी, की ज्यामुळे छाटणी केल्यानंतर त्याला नवीन फुटवे येतात आणि त्याच्यावरती चांगला बहर हा धरला जातो। आणि लागवड केल्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर आपलं चांगलं उत्पन्न हे चालू होतं, की जे जवळजवळ 10 ते 15 वर्षापर्यंत आपल्याला उत्पन्न झाड हे देत राहतं एकदा लागवड केल्यानंतर। आणि त्याचबरोबर जवळजवळ 3,000 झाडांची मी लागवड केलेली आहे आणि त्यापासून जवळजवळ मला वार्षिक उत्पन्न हे जवळजवळ 4 टन मिळतं आणि सरासरी दर हा मला वार्षिक जवळजवळ 130 रुपये प्रति किलो मिळतो आणि जवळजवळ त्यापासून एकूण मला उत्पन्न हे 5,20,000 मिळतं आणि जवळजवळ यासाठी मला वार्षिक खर्च खताचा, फवारणीचा, मजुरीचा सगळा वजा करता 2 लाख हा खर्च होतो आणि तो वजा करता मला जो वार्षिक मोगऱ्यापासून एकूण उत्पन्न हे 3,20,000 मिळतं। मेहता शेतीत विविध प्रयोग करतात। मेहता यांनी यावर्षी 1 एकरमध्ये पपईची लागवड केली आहे। 7 बाय 7 फूट अंतरावर तैवान जातीच्या पपईची लागवड करण्यात आली आहे। पपईपासून 30 ते 35 टन उत्पादन अपेक्षित आहे। 10 रुपये प्रति किलोचा दर धरल्यास पपईतून 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे, तर 1 लाख रुपयांचा खर्च वगळता 2.5 लाख रुपये नफा मिळणार आहे। शेतीची कोणतीही माहिती नसताना कैलास मेहता आणि शिवम मेहता यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर माळरानावर शेती फुलवली आहे, तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील तरुण नोकरीच्या शोधात मुंबईसारख्या शहरात स्थलांतरित होत आहेत। मेहता यांच्याप्रमाणे आजच्या तरुणांना शेतीत मेहनत घेतल्यास घर बसल्या आर्थिक उत्पन्न मिळेल। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।